आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। नमस्कार नमस्कार। नमस्कार नमस्कार बसा बसा। बाबा तुम्हाला पाणी? नाही नको बस। नमस्कार, मी रघुनाथ गवाणकर। भास्कर सानेंना ओळखता ना तुम्ही? हो, ते आमचे अगदी जवळचे नातेवाईक आहेत। आमचेही नातेवाईक आहेत ते। इनफॅक्ट त्यांच्याच ओळखीने मी इथे आलोय। हो का? बर। बाकी तुमचं काम कसं चालू आहे? शिकवण्या घेता ना तुम्ही मुलांच्या? देवाच्या कृपेने सध्या तरी सगळं छान चाललंय। हो, आता या आमच्या 2 मोठ्या मुलींची लग्न झाली, उरलेल्या तिघींची लग्न झाली की मग शिकवणे वगैरे सगळं बाजूला सरून मग नातवंडांसोबत मस्त खेळणार। प्लान चांगला आहे तुमचा। आणि हो, मुलींच्या लग्नाचा विषय तुम्हीच काढलात म्हणून बरं झालं। नाहीतर माझ्या पुढे प्रश्नचिन्ह होतं की हा विषय काढायचा कसा। नाही म्हणजे मला नीटच कळलं नाही काय म्हणायचंय तुम्हाला। घ्या चहा। हा माझा मुलगा ऋषी। नमस्कार। नमस्कार। ग्लोव्स बनवण्याच्या फॅक्टरीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करतो। बर, वा। ऍक्च्युली याच्यासाठीच तुमच्या मुलीचा वेदाचा हात मागण्यासाठी आम्ही आज इथे आलो। अच्छा, नाही म्हणजे तुम्ही आमच्या समीर महालेंच्या बहिणीचं स्थळ म्हणजे गुड्डीचं स्थळ नाकारलं ते तुम्हीच का? हो, तेच आम्ही। कसं आहे, आमच्या ऋषीला ना तुमची मुलगी वेदा आवडली होती, पण त्याचं काहीतरी कन्फ्युजन झालं आणि आम्ही महाल्यांच्या मुलीला चुकून मागणी घातली। आता या कन्फ्युजनमुळे प्रेम एकीशी आणि लग्न दुसरीशी करायला लागणार असं व्हायला नको, म्हणून आता आम्ही ती बोलणी थांबवली। तर आयुष्यभर रुखरुख लागायला नको ना, म्हणून मग मीच म्हटलं की तुला जी मुलगी आवडतीये तिच्याकडे जाऊन बोलायला काय हरकत आहे। आणि आज मग मीच पुढाकार घेऊन त्याला इथे तुमच्याकडे घेऊन आलोय वेदाचा हात मागण्यासाठी। खरं तर घोळ माझ्याच कन्फ्युजनमुळे झाला होता, पण आकाशशी आम्ही बोललो आणि त्यानेच आम्हाला सजेस्ट केलं की तुम्हाला भेटावं म्हणून। इनफॅक्ट आम्ही आता त्याच्याकडूनच आलो इकडे आणि तो आम्हाला म्हणालाय की तो त्याच्या दादाशी आणि त्याच्या वहिनीशी म्हणजे तुमच्या मुलीशी सुद्धा बोलेल। हो, आणि तो असंही म्हणालाय की त्यांचा या नात्याला अजिबात विरोध नसणार आहे। नाही, कसं आहे रघुनाथराव, आमचे समीरराव आणि आकाशरावांच्या होकाराचा इथे मुद्दाच नाहीये। या सगळ्यामध्ये एक दुसराच प्रॉब्लेम आहे। नाही, हे बघा, मी तुम्हाला खरंच सांगतो, हा माझा मुलगा अतिशय सज्जन आहे। तुमच्या मुलीला खूप सुखात ठेवेल तो। माझ्यावर विश्वास ठेवा, निश्चिंत राहा तुम्ही। नाही 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 नाही, माझी तुमच्या मुलाविषयी काही तक्रार नाहीच आहे, म्हणजे काही म्हणणंच नाहीये माझं। पण इथे या सगळ्यामध्ये मुद्दा असा आहे की आमचे समीरराव आहेत ना, त्यांच्या आई ज्या आहेत त्या स्वभावाने खूप तापट आहेत। त्यामुळे आमच्या दोन्ही घरांमध्ये खूप छोटे मोठे असे गैरसमज झालेले आहेत आणि त्यावरनं वादही बऱ्याच वेळेला झालेले आहेत। त्यामुळे आता कसं आहे की ज्या मुलीचं स्थळ तुम्ही नाकारलंय म्हणजे गुड्डीचं,
त्या स्थळाला आम्ही आमच्या वेदासाठी बघितलं ना, तर या आमच्या ओवीच्या सासूबाई म्हणजे समीररावांच्या आईचा खूप मोठा गैरसमज होता. मग त्यातनं ते खूप चिडतील आणि मग पुन्हा दोन्ही घरांमध्ये वादावादी सुरू. त्यामुळे मला असं वाटतं की या विषयावर आता चर्चा नको करूया आपण. हा विषय तुर्तास इथे थांबूया. हा, काका, हो, तुम्ही समीर दादाच्या आईची काळजी करू नका. आकाश त्यांच्याशी बोलणार आहे, तो असं म्हणालाय मला. हे बघा कसं आहे, समीरराव काय किंवा आकाशराव हे जरी तुला चांगले माहीत असले तरी त्यांचं अख्खं कुटुंब ते तुम्हाला जवळून माहीत नाही आहे. हे सगळं आम्हाला माहिती आहे. आणि आता तू म्हणालास ना की आकाशराव या सगळ्या प्रकरणामध्ये बोलतील, तर त्यांच्या बोलण्याचा इथे फारसा काही फायदा होणार नाही, उपयोग होणार नाही. त्यामुळे माफ करा मला, म्हणजे खरं तर मी तुम्हाला थेट नकार देतोय, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. खरंच माफ करा. काका पण ठीक आहे. आणि प्लीज तुम्ही आमची माफी मागू नका. आम्हीच न सांगता आलो म्हणून खरं तर आम्ही तुमची माफी मागायला हवी. नाही नाही, त्याला तशी काही हरकत नाही. होतात म्हणजे गडबडीमध्ये या सगळ्या अशा गोष्टी होतात. बरं, मग निघतो आम्ही. हो, निघतो. बाबा हो, इतकं चांगलं स्थळ होतं, का नाही म्हणालात तुम्ही? हा ना राव, चांगला पोरगा होता, डिसेंट वाटत होता काका. असं डायरेक्ट तोडणार नाही म्हणायची तर काहीच गरज नव्हती. किमान म्हणजे आम्हाला थोडा टाइम द्या, आम्ही विचार करून सांगतो असं तरी बोलायचं राव. तसं सांगण्याची काही गरज नाही, कारण माझा विचार पक्का आहे. हा, एवढ्या या सगळ्यावरनं त्या ओवीच्या सासूबाई भडकल्या, चिडल्या, तर काय केवढ्याला पडेल ते? अहो भडक्याचं तर भडकू दे ना राव. काय चाललंय काका हे? आणि आणखी कुठपर्यंत आपण त्या बाईचा विचार करत बसणार आहोत? मला ना पटतच नाही फालतूगिरी. प्राणा, तर काय असं? बरोबर आहे यांचं. आता एका ओवीच्या सासूबाईंना घाबरून आपण आपल्या आयुष्यभराचे निर्णय घ्यायचे आहेत का? मला ना कळतच नाही, एवढ्या अशा मोठ्या कोण लागून गेल्यात त्या? कसला विचार करतोयस? नाही, विचार करून आता काही उपयोग आहे का? जाऊ दे, विसरून जा आता तिला. बाबा, इतक्या सहज कसं विसरू मी तिला? ऋषी, या सगळ्या गोष्टीचा तुला किती त्रास होतो याची कल्पना आहे मला. अरे पण त्यांनी काय गमावलंय याची त्यांना कल्पनाच नाहीये. अरे तुझ्यासारखा जावई म्हणजे हिरा हे त्यांना कळतच नाहीये. त्याला आपण काय करणार? आणि असाही ऋषी, आयुष्यामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी हव्या असतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतातच असं नाहीये ना. माझी खात्री आहे ज्या मुलीचं तुझ्याशी लग्न होईल ना, ती या जगातली सगळ्यात सुखी आणि नशीबवान मुलगी असेल. आणि म्हणूनच मी वेदा तुला आवडते म्हटल्यावर लगेच त्यांच्याकडे यायला तयार झालो.
पण त्यांनी तर आपल्याला तोंडावरच नकार दिलाय. म्हणूनच ऋषी, मला असं वाटतं की वेदा हा विषय यापुढे आपल्या घरात नको. वाडकर मास्तर, कुणी आहे का घरात? अरे या 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 या. नमस्कार. नमस्कार. या या या. ए मुक्ता, आबा, या या, बाहेर या, बाहेर या. बस बस. पाहिलं का कोण आलंय? हा, आभा, ही फुलं तुझ्यासाठी. थँक्यू. आणि मुक्ता, एंगेजमेंटसाठी पैठणी आणली आहे. बघ, आवडते का तुला? म्हणजे रंग वगैरे. बाबा, ताईच्या लग्नात मला सुद्धा पैठणी पाहिजे. हा, अगं तू. अगं आभा, आम्ही ताईच्या लग्नात तुला पैठणीच घेणार आहोत. आणि मुक्ता, तुझा एखादा ब्लाऊज मिळेल का ग मापाला? म्हणजे साडी आणि ब्लाऊज आम्ही रेडी ठेवू एंगेजमेंटसाठी. देते. बर, आबा, पाणी घेऊन ये त्यांच्यासाठी. आणि वेदाला म्हणून चहा टाक जरा. हं? आणि मी काय म्हणतो, आता जेवणाची वेळ झाली तर जेवून जा आता. नाही नाही अहो मास्तर, बरीच कामं पडली आहेत. शिवाय एंगेजमेंटची तयारी करायची आम्हाला. अहो, काय तयारीची एवढी कसली घाई आहे? हा हा. आणि जेवणाची वेळ झाली म्हणून म्हणतोय, जेवून जा. हा, नाही मास्तर, खरंच आता नको. खूप गडबड आहे सध्या. अहो, जेवायला येऊ ना परत कधीतरी. हो. आणि खरं सांगू का मास्तर, हो, घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून असं म्हणतात. घर तर झालंय बांधून म्हणा, पण मुलाच्या लग्नाची इच्छा जरा उशिरानेच पूर्ण होते. त्यामुळे लग्नाच्या तयारीत स्वतःला झोकून द्यायचं ठरवलंय. वा वा वा, छान. ब्लाऊज मी यातच ठेवते. बर, पण तू साडी उघडून पाहिलीस का? आवडली तुला? हो. चल. काका, अहो ते नमस्कार. नमस्कार. तुम्ही कधी आलात? अहो मी आत्ताच येतोय. बस बस बस. हा. बाकी बरं आहे ना सगळं? हो, सगळं व्यवस्थित आहे. ही मुलगी कोण? म्हणजे आम्ही मुक्ताला बघायला आलो होतो तेव्हा ही दिसली नाही. ही वेदा, माझी 4 नंबर मुलगी. ही तुम्ही आला तर त्यावेळेला ही माझी 2 नंबर मुलगी आहे ना, ओवी, तिच्या घरी काही दिवस राहायला गेली होती. हो. काका, हा. ती यात्रेचं ठरवलं का तुम्ही? हा? द्वारका फायनल झालं का ते? नाही नाही, मी काय अजून ठरवलेलं नाही ते. हो, तुम्ही द्वारकेला जाताय? नाही हो. नाही हो, काय नाही हो. अहो काकी, यांचे एक जवळचे मित्र आहेत, त्यांना लय आग्रह करून राहिले. अहो मास्तर, तुम्ही चला ना आमच्या सोबत. तुम्ही आला द्वारकेला आमच्या बरोबर तर आम्हाला बरं वाटेल. चला, हवं तर सगळा खर्च मी करतो. म्हणजे बघितलं का, सगळा खर्च ते करायला तयार आहेत. यांना फक्त जायची गरज आहे. पण नाही, मी तिकडे गेल्यावर इकडं मुली एकट्याने कसं करतील, एंगेजमेंटची धावपळ आहे, सगळं कसं मॅनेज होईल याच्या टेन्शनने नाही बोलू राहिले. आणि काय काय चूक काय त्याच्यामध्ये? चुकीचंच आहे ते. काय? नाही मास्तर, तुमची काळजी साहजिक आहे. पण एवढा द्वारकेला जायचा चान्स मिळतोय तर नाही म्हणू नका हो. आणि तसंही अजून एंगेजमेंटची तारीख ठरली नाहीये. आणि एंगेजमेंटचं जर तुम्हाला टेन्शनच आलं असेल तर आपण एक काम करूया ना, तुम्ही द्वारकेला जाऊन या आणि मग आल्यावरती आपण निवांतपणे एंगेजमेंट करूया. काय हो, तुम्हाला काय वाटतं? हो हो, माझी काही हरकत नाही. आणि मास्तर, इतके सगळेजण जर आग्रह करतायत तर जाऊन येत्या की यात्रेला. हा? काका, कसला विचार करू राहिले? आता तरी हो बोला की. मग बरं बरं बाबा, येतो, जाऊन येतो मी. हा, ये विनोबाद, एक नंबर. काकी धन्यवाद, तुम्ही होता म्हणून झाला आहे. नाही रे. बरं, आम्हाला बराच उशीर झालाय, निघतो आम्ही. पण जेवून गेला असत मला बरं वाटलं असतं.
नाही अहो पुन्हा येईन नका. बर बर. चला बरं द्या माझ्याकडे. हां हो, चालेल येतो. येतो हं. वा छान. काय मन मिळावं कुटुंब आहे. खरं सांगतो राणा, आपली मुक्ता कायम सुखात राहील बघ या कुटुंबामध्ये. हो. मुक्ता, तू गैरसमज करून घेणार नसेल तर एक विचारू का? अगं वेदा, तू कधीपासून अशा फॉर्मॅलिटीज पाळायला लागलीस? तू बहीण आहेस माझी. हो, पण गेल्या काही दिवसापासून तुझ्याशी बहिणीसारखं वागलेच नाही, बोललेच नाही. उलट तुला त्रास होईल असंच वागत आले आहे. वेदा, इट्स ओके. बोल. तुला आकाशशी लग्न करायचं होतं ना, मग या दुसऱ्या मुलाशी असं अचानक लग्न करण्यासाठी कशी रेडी झालीस तू? ज्या आकाशवर तू इतकं मनापासून प्रेम केलंस त्याला असं सहजासहजी विसरू शकणार आहेस का? वेदा, आत्ता हा विषय काढायचाच होता का? आय एम सॉरी मुक्ता, पण मला वाईट वाटतंय तुझं. म्हणजे तुला हवे असणाऱ्या, तुला आवडणाऱ्या व्यक्तीशी लग्न करत नाहीयेस. केवळ बाबांची इच्छा आहे म्हणून तू एका दुसऱ्याच मुलाशी लग्न करणार आहेस? हो, तू बरोबर बोलतेस वेदा. मी कितीही बोलून दाखवत नसले तरी आकाशसाठी माझ्या मनात खूप प्रेम आहे. मी कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी तो माझ्या मनात खोल रुतून आहे. आणि मी आकाश बरोबर खूप वाईट वागले ग. हे मला कायम टोचत राहील. मग बोल ना बाबांशी. हे बघ, तू बाबांना सगळं खरं खरं सांगितलंस ना, तुझ्या मनात जे चालू आहे ते सगळं सांगितलंस ना, तर ते काहीतरी पाहून नक्की उचलतील पॉझिटिव्हली तुमच्या लग्नासाठी. नाही, याविषयी मी बाबांशी अजिबात बोलणार नाहीये. ओवीताईला तिच्या सासूमुळे जो त्रास होतो तो त्रास मला होऊ नये म्हणून बाबा आधीच या लग्नाला नको म्हणाले. आणि आता माझी एंगेजमेंट ठरल्यानंतर याविषयी जर मी बाबांशी बोलले तर त्यांना खूप त्रास होईल. बरोबर आहे, पण या सगळ्यात तुझं काय मुक्ता? तुझी तर काही चूक नाहीये. तुझ्या मनासारखं व्हायला हवं. हो, पण बाबांच्या सुखापुढे मला काहीच महत्वाचं वाटत नाहीये. आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन जर मी आता आकाशशी लग्न केलं तर त्यांना लोकांची बोलणी खायला लागतील. त्यामुळे त्यांना त्रास होईल असं मी काहीच वागणार नाही. घडी घालण्यात समजूतदारपणा असतो वेदा, घडी मोडण्यात नाही. म्हणून तू
स्वतःच्या इच्छेविरुद्ध लग्न करणार? हो, कारण त्यामुळे मला माझ्या बाबांना आनंदात बघता येईल. आयुष्यात सुख कधीच परमनंट नसतं. सुख दुःख येतच राहतात. तसंच आपल्या आयुष्यात आलेलं हे दुःख समजायचं आणि आयुष्य फेस करायचं. मुक्ता, मला तुझं हे असं हेल्पलेस होणं बघवत नाहीये. कोणत्याही संकटाला अगदी धाडसाने सामोरी जाणारी मुक्ता अशी सरेंडर होते हे बघवत नाहीये. मला वाटतं आपण आता याच्यावर एवढा विचार नको करायला. आपल्याला एवढी वर्ष आई नव्हती, तरी एवढी वर्ष आपण काढलीच ना तिच्याशिवाय. तिच्याशिवाय आपण एवढे मोठे झालोच ना. मग तसंच मी असं समजेन की आकाश ही व्यक्ती माझ्या आयुष्यात कधी आलीच नव्हती, असं समजून यापुढे मी जगेन. आपलं आयुष्य एखाद्या जहाजाप्रमाणे असतं वेदा. वारा येईल आणि नियती शीड जिकडे फिरवेल त्या ठिकाणी तरंगत जायचं. वेदा, आपण आपलं आयुष्य नियती जिकडे नेईल त्या दिशेला नेऊ द्यायचं. पण हे सगळं मला का सांगतेस? कारण बाबांनी तुझ्याही लग्नाविषयी बोलणे सुरू केले आणि माझं ऐकशील तर बाबा सांगतील त्या ठिकाणी लग्न कर. त्याने बाबांनाच आनंद होईल.